ओपन एआय, एलॉन मस्क, सॅम ऑल्ट्मन ही नावं तुमच्या ओळखीची आहेत? ओपन एआय आणि तब्बल 150 अब्ज डॉलर्सचा खटला. होय मित्रांनो, आज आपण अशा एआय युद्धाबद्दल बोलणार आहोत, की ज्यामुळे फक्त अमेरिकाच नाही तर भारतातील आय-टी सेक्टरचं भविष्य बदलू शकतं. नमस्कार मित्रांनो, बुल आयक्यू मराठी चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. चला तर जाऊया थेट विषयाकडे. होय, अमेरिका नाही तर भारतातील आय-टी सेक्टरचं भविष्य बदलू शकतं. कारण जगातील सर्वात मोठ्या एआय कंपनीपैकी एक असलेल्या ओपन एआयवर आता स्वतः त्यांच्या सहसंस्थापकानेच गंभीर आरोप केलेले आहेत. होय, बरोबर ऐकलंय तुम्ही. टेस्ला आणि स्पेस एक्सचे मालक एलॉन मस्क यांनी ओपन एआय आणि त्यांचे सीईओ सॅम ऑल्ट्मन यांच्यावर कोर्टात मोठा खटला दाखल केला आहे. मस्क यांचं म्हणणं आहे की ओपन एआय सुरुवातीला मानवजातीच्या भविष्यासाठी, भल्यासाठी आणि सुरक्षित एआय तयार करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. ती एक नॉन प्रॉफिट संस्था होती, म्हणजे कंपनीचा उद्देश पैसा कमावणं नव्हता, तर एआय सुरक्षित ठेवणं होता. पण नंतर काय झालं, मस्क यांच्या मते ओपन एआय हळूहळू पैशाच्या मागे धावू लागली. कंपनीने मायक्रोसॉफ्टकडून अब्जावधी डॉलरची गुंतवणूक घेतली आणि नॉन प्रॉफिटवरून फॉर प्रॉफिट मॉडेलकडे वळली. म्हणजेच ज्या कंपनीने मानवतेसाठी एआय असं सांगितलं, तीच कंपनी आता प्रॉफिटसाठी एआय बनली, असा आरोप एलॉन मस्क करत आहेत. आता हा खटला इतका मोठा आहे का? कारण ओपन एआय ही साधी कंपनी नाही. चॅट जीपीटी तयार करणारी हीच कंपनी आहे. आज जगभरातील लाखो लोक चॅट जीपीटी वापरतात. मोठमोठ्या कंपन्या त्यावर काम करत आहेत आणि आता हीच कंपनी पुढे आय-पी-ओ आणण्यासाठी तयारी करत आहे. म्हणजे शेअर मार्केटमध्ये लिस्ट होण्याची तयारी सुद्धा धूमधडाक्यात चालू आहे. काही रिपोर्ट्सनुसार कंपनीचं व्हॅल्युएशन तब्बल $1 ट्रिलियन पर्यंत जाऊ शकतं. आता कोर्टात नेमकं काय सुरू आहे ते पाहून घेऊ. एलॉन मस्क यांच्या वकिलांनी कोर्टात असं सांगितलं की ओपन एआयने चॅरिटेबल ट्रस्ट तोडलेला आहे. कंपनीने नॉन प्रॉफिटच्या नावाखाली गुंतवणूकदार आणि इनसाइडरना नफा करून दिला. त्यांनी सॅम ऑल्टमनवर थेट खोटं बोलण्याचा आरोपही केला. इतकंच नाही तर ओपन एआयचे माजी वैज्ञानिक लिया सुचकेवर, माजी सीटीओ मीरा मुराती आणि काही माजी बोर्ड सदस्यांनी देखील ऑल्टमनवर प्रश्न उपस्थित केल्याचं कोर्टात सांगितलं गेलं. मस्क यांच्या वकिलांनी म्हटलं की कोर्टात एखाद्याला लायर म्हणणं खूप गंभीर गोष्ट असते. दुसरीकडे ओपन एआयची बाजू काय आहे जरा समजून घेऊया. ओपन एआयच्या वकिलांचं म्हणणं आहे की मस्क स्वतःच्या कंपनीवर नियंत्रण मिळवू इच्छित होते. त्यांच्या मते 2017 पर्यंत सर्वांना कळलं होतं की नॉन प्रॉफिट मॉडेलमध्ये एवढा मोठा एआय प्रोजेक्ट चालवणं शक्य नाही. कारण एआय ट्रेन करण्यासाठी प्रचंड पैसे लागतात, महागडे सर्व्हर्स लागतात, जबरदस्त कॉम्प्युटिंग पॉवर लागते आणि म्हणूनच कंपनीला फॉर प्रॉफिट आर्म तयार करावी लागली. ओपन एआयचं असंही म्हणणं आहे, मस्क यांचा हा खटला म्हणजे स्वतःच्या एक्स एआय आणि ग्रॉकला फायदा करून देण्याची प्रयत्न आहे. म्हणजे एकेकाळचे पार्टनर आज थेट कोर्टामध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी उभे आहेत. आता या केसचा सर्वात महत्त्वाचा मोठा जो मुद्दा आहे, तो म्हणजे स्टॅट्यूट ऑफ इन्स्टिट्यूशन. म्हणजे हा खटला योग्य वेळेत दाखल झाला की नाही. जर कोर्टाने म्हटलं की एलॉन मस्क कोर्टामध्ये उशिरा गेले, तर पूर्ण केस ओपन एआयच्या बाजूने जाऊ शकते. पण जर कोर्टाने मस्क यांचं म्हणणं मान्य केलं, तर ओपन एआयला पुन्हा नॉन प्रॉफिट बनण्याचा दबाव येऊ शकतो. इतकंच नाही तर एलॉन मस्कने तब्बल 150 अब्ज डॉलर नुकसान भरपाईची मागणी देखील त्यांच्याकडे केलेली आहे. आता प्रश्न येतो, तो याचा भारतावर काय परिणाम होईल? मित्रांनो, भारताचा आय-टी सेक्टर आज एआयवर मोठ्या प्रमाणात काम करतो आहे. इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, एचसीएल सारख्या कंपन्या एआय सोल्युशन्स तयार करत आहेत. अनेक भारतीय स्टार्टअप्स ओपन एआयच्या एपीआयवर चालतात. जर ओपन एआयवर मोठे नियम आले किंवा कंपनीच्या बिझनेस मॉडेल्समध्ये बदल झाले, तर त्याचा परिणाम भारतीय एआय स्टार्टअपवर होऊ शकतो. कारण अनेक भारतीय कंपन्या चॅट जीपीटी आणि ओपन एआय टूल्स वापरून ॲप्स बनवत आहेत. जर
ओपन एआयचा खर्च वाढला किंवा सर्व्हिस पॉलिसीमध्ये बदल झाला, तर भारतीय डेव्हलपर्स आणि कंपन्यांचा खर्च देखील वाढू शकतो. पण दुसरी बाजू ही आहे, जर ओपन एआय अडचणीत आली, तर भारतातील स्वतःचे एआय मॉडेल बनवण्याची संधी वाढू शकते. म्हणजे मेड इन इंडिया एआयला मोठी संधी मिळू शकते. सरकार आणि भारतीय कंपन्या स्वतःचे एआय सर्व्हर्स, मॉडेल्स आणि प्लॅटफॉर्म्स तयार करण्यावर भर देऊ शकतात आणि हे झालं तर भारत एआय क्षेत्रात आणखी वेगाने पुढे जाऊ शकतो. पण सध्या संपूर्ण जगाचं लक्ष या एका केसवर लागलं आहे, कारण हा फक्त 2 अध्यक्षांमधला वाद नाही, तर भविष्यात एआय कोणाच्या नियंत्रणाखाली असेल हे ठरवणारी मोठी लढाई आहे आणि कदाचित या केसचा निकाल एआयचं भविष्य बदलू शकतो. मित्रांनो, या केसबद्दल तुम्हाला काय वाटतं? एआय वरती काही रेस्ट्रिक्शन्स येऊ शकतात का? भारत एआय हब बनू शकतं का? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओमधली माहिती खूप मौल्यवान आहे. ती जर तुम्हाला आवडली असेल, तर व्हिडिओला लगेच लाईक करा. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या बुल आयक्यू मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.